हॅलो स्टुडंट्स, तुम्ही पाहत आहात लर्न विथ कोमल। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी वैचारिक निबंध। वैचारिक निबंध म्हणजेच काय? या निबंधामध्ये आपल्याला काही गोष्टींचा विचार करायला लावते, म्हणजे पुढे भविष्यात होणारे फायदे तोटे यांचा विचार करायला लावणारं यावर आधारित असलेला निबंध। आणि त्यामध्ये आज आपला टॉपिक आहे मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व। मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व हे आज आपण पाहणार आहोत मुलांनो। आणि त्याचप्रमाणे हा निबंध तुम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेसाठी फार उपयुक्त ठरणार आहे। चला तर मग बघा। पाण्याविना दाही दिशा आम्ही अनवाणी, अशी परिस्थिती पाऊस न पडल्याने कोरडा दुष्काळ पडतो त्यावेळी तेथील लोकांची होते। पाण्याविना दाही दिशा आम्ही अनवाणी। अनवाणी म्हणजेच काय की जसं अनवाणी कोणाला म्हटलं जातं? ज्याच्या पायात चप्पल नसते त्याला आपण काय म्हणतो? अनवाणी म्हणतो। मग पाण्याविना दाही दिशा म्हणजे पाणी नसेल तर दाही दिशा कशा आहेत? अनवाणी आहेत। आणि हा विचार, अशी परिस्थिती केव्हा येते? जेव्हा त्या गावात त्या क्षेत्रात कसलाच पाऊस पडत नाही आणि दुष्काळ पडलेला असतो, तेव्हा त्या लोकांची स्थिती अशी होते। काही ठिकाणी पाण्यासाठी लोकांना मोठ्या रांगा लावाव्या लागतात, तर काही ठिकाणी महिलांना रात्री अपरात्री अतिशय खोल विहिरीतून आपल्या घरात पाणी आणावे लागते। आता ही स्थिती तर मुलांना आपण सगळ्यांनीच पाहिलेली असते की अजूनही आपला एवढा भारत देश जरी प्रगत असला तरी सुद्धा पाण्यासाठी लोकांना मोठ्या रांगा लावाव्या लागतात। महिलांना रात्री अपरात्री अतिशय खोल विहिरीत आपल्या घरात पाणी आणावे लागते। भूगर्भातील पाण्याचा भरमसाठ उपसा, वाढती लोकसंख्या, पाण्याची उधळमाधळ, गळणारे नळ, पाईपांवाटे होणारा पाण्याचा अपव्यय, पर्जन्यवृष्टी न होणे इत्यादी कारणामुळे पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करते। बघा, आपल्याला सुद्धा एखाद दिवशी जर कधी घरी पाणी नाही येणार असं जरी समजलं तरी काय होतं? खूप आपली धावपळ उडते। का धावपळ उडते? कारण पाणी नसल्यामुळे काय होतं? सगळं स्तब्ध होऊन जाते, कारण आपली दिवसाची सुरुवातच पाण्यापासून होते। त्यामुळे काय म्हटलेलं आहे की भूगर्भातील पाण्याचा भरमसाठ उपसा, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची उधळमाधळ, काही ठिकाणी नळ तासनतास चालू असतात, काही पाईप तुटलेले असतात, अशा विविध प्रकारामुळे काय झालेलं असतं? पाणी हे वाया गेलेलं असतं। आणि या इत्यादी या अशा सगळ्या कारणांमुळे आणि त्यात अजून पर्जन्यवृष्टी न होणे म्हणजेच पाऊस न होणे, या सर्व गोष्टींमुळे काय होते? लोकांना ही अशी स्थिती येते। बघा, जलम एव जीवनम असे म्हटले जाते। जीवन म्हणजे आयुष्य। वनस्पती व प्राणी मात्र पाण्याशिवाय जगू शकत नाही। माणूस पैसा, घर आणि दागदागिने ही संपत्ती शक्य असेल तशी मिळवतो, साठवतो आणि जपूनही वापरतो। म्हणजे माणूस काय करतो? त्याच्याजवळ असलेला पैसा, घर, संपत्ती, दागिने अशा सगळ्या गोष्टी पाहिजे तेवढ्या तो त्याच्या कष्टाने मिळवतो, साठवतो आणि जपून पण वापरतो। त्याप्रमाणे पाणी सुद्धा उपलब्ध असेल तेव्हा साठवले पाहिजे व काटकसरीने वापरले पाहिजे। काय करतात बरेच लोक? पाणी असलं की भरपूर नळ सोडलेला असतो आणि पाणी येणार नाही म्हटलं की बरोबर त्याचा साठा करून हवे तेवढंच पाणी वापरतात। पण जर पाणी दिवसभर असेल तर त्या नळांना काय असते? दिवसभर ते नळ चालूच असतात, मग त्याचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही। म्हणून काय म्हटलेलं आहे? पाणी देखील साठवले पाहिजे आणि काटकसरीने वापरले पाहिजे। पाण्यामुळे सर्व वनस्पतीसृष्टी व जीवसृष्टी आहे। नद्यांना आपण लोकमाता म्हणतो, याचे कारण मातेप्रमाणे त्या जीवसृष्टीचे पोषण करतात। नद्यांना काय म्हणतो आपण? लोकमाता म्हणतो, कारण ती काय करते? मातेप्रमाणे सगळ्या जीवसृष्टीचं म्हणजे माणसं, वनस्पती, प्राणी सगळ्यांचं काय करते? पोषण करते। जगातल्या सर्व संस्कृती नदीकाठीच पोचल्या गेल्या। पंचमहाभूतांपैकी एक महत्त्वाचे तत्व म्हणजे पाणी। तहानलेल्याला पाणी देणे हा आपण धर्माचा एक भाग मानतो। आपला धर्म काय सांगतो आपल्याला? की ज्याला तहान लागली असेल पहिल्यांदा त्याला काय देणे? पाणी देणे। म्हणून काय म्हटलेलं आहे? तहानलेल्याला पाणी देणे हा आपण धर्माचा एक भाग मानतो। तहान भागविण्यासाठी, शेतीसाठी, स्वच्छतेसाठी हर घडी आपल्याला पाणी लागते। हे विपुल प्रमाणात हवं आणि तसे ते होतेही। आपल्या भारतभूमीच्या वैभवाचे गुणगान करताना ती सुफलाम आणि सुजलाम आहे असे बंकिमचंद्रांनी म्हटले आहे। काले वर्षतु पर्जन्य,
पृथ्वी सस्यशालिनी असे म्हटले जाते. योग्य वेळी पाऊस पडला तर धरती सुजलाम सुफलाम व सस्यशालिनी धनधान्याने समृद्ध होते. म्हणजे योग्य पाऊस पडला तरच धरती कशी होते आपली, सुजलाम सुफलाम सस्यशालिनी. म्हणजेच धनधान्याने पाऊस पडला तरच शेतकरी काय करू शकतो, धनधान्य पिकवू शकतो. माणसे बेफिकीरपणे वागून पाण्याचा अपव्यय करतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी युद्धे होतील या भाकिताच्या आपण दिवसेंदिवस अधिकाधिक जवळ जात आहोत. म्हणजेच काय, माणसं बेफिकीरपणे कसाही गैरवापर त्या पाण्याचा केला जातो, अपव्यय वापर केला जातो आणि पिण्याच्या पाण्यासाठी नंतर युद्ध देखील होतील असं वाटत आहे. कारण लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे जंगल तोडून मानवी वस्ती वाढू लागली आहे आणि वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. झाडे ढग अडवितात व पर्जन्यवृष्टी होते. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन झाले तर चांगली पर्जन्यवृष्टी होईल. म्हणजेच काय की झाडे काय करतात, ढग अडवतात, त्यामुळे पर्जन्यवृष्टी होते. पण आपण राहण्यासाठी, वाढत्या लोकसंख्येसाठी, बिल्डिंग इमारती घरं बांधण्यासाठी काय केलेलं आहे, मेन झाडच तोडलेली आहेत. तर पर्जन्यवृष्टी कशी होईल. थेंबे थेंबे साचे तळे, जलसंवर्धने भविष्य उजळे. हे लक्षात घेऊन पाण्याचा योग्य वापर कसा करावा, पाण्याची बचत करावी, पाणी अडवा पाणी जिरवा या तंत्राने वागावे. पाण्याचे महत्त्व सर्वांना कळण्यासाठी जनप्रबोधन झाले पाहिजे. पाण्याचे महत्त्व सर्वांना कळण्यासाठी काय झालं पाहिजे, जनप्रबोधन झाले पाहिजे. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पावसानंच थेंबन थेंब खड्ड्यात साठवून पुनर्भरण करणारे राजेंद्र सिंहजी किंवा उदकाची आरती लिहिणारे मिलिंद बोकील यांच्या पाण्याविषयी जागृती निर्माण करणाऱ्या चळवळी सुरू आहेत. पण त्या अजून व्यापक रूप घेत नाहीत. चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा म्हणतात, पावसाचे पाणी माणसाला नक्कीच निर्माण करता येत नाही, पण त्याची साठवणूक व वाचणूक त्याच्या हातात आहे. म्हणजेच काय म्हटलेलं आहे त्यांनी, पावसाचे पाणी माणसाला नक्कीच निर्माण करता येत नाही, पण त्याची साठवणूक करणं आणि वाचवणं हे मात्र माणसाच्या हातात आहे. सामाजिक वनीकरण करणे, जलसिंचन प्रकल्प उभारणे, ठिबक सिंचनात शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे इत्यादी गोष्टी मोठ्या प्रमाणात व्हायला हव्या. आपण पाण्याचे महत्त्व जाणूया, पाण्याची बचत करूया, वसुंधरेला नंदनवन करण्यास ध्यास घेऊया. वसुंधरेला काय करूया, आपल्या या सृष्टीला नंदनवन करूया. पाणी अडवून पाणी वाचवून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करून वसुंधरा सुजलाम सुफलाम करूया. शेवटी असे म्हणता येईल, वाचविल पाणी साठविल पाणी त्यालाच फक्त जगविल पाणी. म्हणजे जर आपण पाणी वाचवलं नाही, साठवलं नाही तर आपल्याला जगणं देखील मुश्किल होणार आहे, अवघड जाणार आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे की जो पाणी वाचवेल साठवेल त्यालाच फक्त पाणी जगवेल. कारण पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. कारण पाणी काय आहे, जीवन आहे आणि जीवन म्हणजे आयुष्य. आणि आपल्याला हे आयुष्य कुठून मिळतं आहे, तर पाण्यामुळे आपण जगत आहोत. चला तर मुलांनो, लवकरच आपण नेक्स्ट निबंधाकडे वळूया. थँक्यू.